स्वतःला पत्करलं अशा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर या कारखान्याचे सर्वेसर्वा ज्यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली आणि सहकारामध्ये एकच दीपस्तंभ उभा केला, ते आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय मोठे मालक यांनाही विनम्र अभिवादन करतो। आजचा हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते या कारखान्याचे अत्यंत तडफदार असे व्हाईस चेअरमन, शिस्तप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक आदरणीय खोळे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ आणि आवर्जून पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आमचे मित्र दळवी साहेब, ज्यांना आज काही कारणानं तिकडच्या कारखान्यात जाता आलं नाही। काल मला फोन आला, साहेब मी आपल्या कार्यक्रमाला येतोय, मला हा कार्यक्रम अटेंड करणं खूप आवडतं आणि आपण त्यांना अगदी सन्मानानं या ठिकाणी या म्हणून सूचित केलं। त्याचबरोबर माझे सर्व खाते प्रमुख ज्यांनी अतिशय चांगलं संचलन केलं, तो माझा सिक्युरिटी विभाग, आपण सर्व कर्मचारी ज्यांचा आज विशेष सत्कार होणार आहे, ज्यांनी पाठीमागच्या कित्येक वर्ष या कारखान्यासाठी आपलं योगदान दिलं आणि या कारखान्याची घडामोड होत असताना आपल्या जीवनाची चांगली वर्ष या कारखान्यासाठी दिली, ते सर्वच सत्कार मूर्ती सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं जीवन यशस्वी जावं असं मी या निमित्तानं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। ज्या बालचमुनी आमच्या संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी, त्याचबरोबर त्यांच्या व्यवस्थापिका मॅडम आणि सर्वच यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज सादरीकरण केलं, ते नेहमीच करतात ते सर्व, आणि या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर। खऱ्या अर्थाने मी मगाशी ध्वजवंदन हा शब्द घेतला सर। आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला भारताला सर्वात मोठी राज्यघटना देण्याचं काम ज्यांनी केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करणं गरजेचं आहे। कारण त्यांनी या देशासाठी जगातील सर्वोच्च अशी राजघटना दिली आणि जवळजवळ आज 76 वर्ष आपण या राज्यघटनेवर आधारित आपल्या या देशाचा कारभार अतिशय यशस्वीपणे चालवत आहोत। राज्यघटना ही त्या काळातली लिखित स्वरूपातली राज्यघटना होती, जिनं आपल्याला मूलतत्व दिली। ज्यावेळा लोकशाहीमध्ये एखादा देश लोकांच्या हितासाठी काम करून लोकांच्यासाठी चालत असतो, त्यावेळा इतका मोठा खंडप्रधान देश एका मुठीमध्ये किंवा एका घटनेनं कायद्यानं बांधून ठेवणं इतकंसं सोपं नव्हतं। कारण आपण बघतो की आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक खंडामध्ये भाषा वेगळी आहे, प्रत्येक खंडामधल्या लोकांचं जीवनमान वेगळं आहे, प्रत्येक खंडामधली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सर्वांना बांधून ठेवून व्यवस्थितपणे लोकशाहीची जडणघडण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर हे या राज्यघटनेनं केलं। आणि खऱ्या अर्थानं त्याच राज्यघटनेची आज मुहूर्तमेढ 76 वर्षापूर्वी रोवली गेली आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। खऱ्या अर्थानं देश आज प्रचंड प्रगती करत आहे। आपण 76 वर्ष गेली म्हणतो, त्याच्या अगोदरचा जर कालखंड बघितला तर जवळजवळ सुमारे 150 पेक्षा जास्त वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 300-350 वर्ष मोगलांनी आपल्यावर राज्य केलं। म्हणजे आपण साधारण 500 वर्षापर्यंत पारतंत्र्यात होतो असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही। आणि अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि त्यानंतर पारतंत्र्यात इंग्रजांच्या गेलेल्या या देशाला 150 वर्षानंतर खऱ्या अर्थानं प्रजेला सत्ता मिळाली, स्वातंत्र्यता मिळालं आणि मग ह्या देशाची प्रगती होत गेली। आज जर आपण बघितलं तर जगामध्ये देशांची 3 भागामध्ये विभागणी केली जाते: अप्रगत राष्ट्र, प्रगत राष्ट्र, प्रगतशील राष्ट्र आणि प्रगत राष्ट्र। म्हणजे अनडेव्हलप्ड कंट्री, डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलप्ड कंट्री। डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे प्रगत झालेले जे देश आहेत त्याच्यामध्ये फार मोजकी नाव आहेत
त्या मोजक्या नाव्यामध्ये येणाऱ्या आपल्याला या कालखंडात जायचं आहे. ज्यावेळेला आपण आपल्या देशाचा